शके किंवा शालिवाहन शके ही कालगणना बऱ्याचदा आपण कॅलेंडरवर पाहतो, पूजापाठ करताना वाचतो, ऐकतो, पण ते नेमकं असतं तरी काय हे आपल्याला माहीत नसतं। आपण अलीकडे जी कालगणना वापरतो ती आहे इंग्रजी कालगणना, त्याला ग्रेगरियन कालगणना म्हणतात। तिचं सध्याचं 2026 हे वर्ष चालू आहे, त्यालाच इसवी सनही म्हणतात। ही कालगणना सुरू झाली ती येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून युरोपामध्ये, पण शके ही एक हिंदू आणि मराठी कालगणना आहे। ती सुरू झाली इसवी सन 78ला, म्हणजेच येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर तब्बल 78 वर्षांनी। आणि ही कालगणना सुरू केली होती ती महाराष्ट्रात त्यावेळी सत्ता असणाऱ्या सातवाहन राजांनी। सातवाहनांना शालिवाहन असंही म्हणतात। याच सातवाहनांच्या गौतमीपुत्र सातकर्णी या राजानं उत्तर भारतातून आलेल्या शक घराण्यातील राजा नहपान याला युद्धात हरवलं आणि तेव्हापासून शक ही कालगणना सुरू झाल्याचं सांगितलं जातं। त्यालाच शालिवाहन शके असंही म्हणतात। जेव्हा ही कालगणना सुरू झाली तो दिवस होता गुढीपाडव्याचा, त्यामुळे गुढीपाडव्यापासून नवा शक म्हणजेच नवीन मराठी वर्ष सुरू होतं। इंग्रजी कालगणना आणि शक कालगणना यांच्यात तब्बल 78 वर्षांचा हा फरक आहे। म्हणजेच आपल्याला एखाद्या इंग्रजी वर्षाचं शके काढायचं असेल तर सोपं आहे, त्यातून 78 वजा करायचे। उदाहरणार्थ आत्ताचं इंग्रजी वर्ष आहे 2026, त्यातून 78 वजा केलं तर उत्तर येतं 1948, म्हणजेच शके 1948 असं हे सोपं गणित आहे। मग आता यावरून मोजून सांगा तुमचा जन्म कोणत्या शकामध्ये झाला होता ते, आणि ही माहिती कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती।